विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत घेतली जाणारी रयत प्रज्ञा शोध परीक्षा म्हणजेच RTS परीक्षा 2024 ही 4 फेब्रुवारी 2024ला संपन्न झाली. तर या परीक्षेची जी अंतरिम उत्तरसूची आहे ती आपल्याला मिळालेली आहे आणि त्याची जे काही उत्तरं त्यांनी अंतरिम उत्तरसूचीमध्ये दिलेली आहेत तर ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. एक गोष्ट अजून लक्षात घ्या, माझ्याजवळ जो पेपरचा सेट आहे तो ए हा आहे. ए हा सेट जो आहे तो माझ्याजवळ आहे. आता RTHची ही जी सूची आहे तुम्हाला कदाचित ए सोडून दुसरा म्हणजे बी, सी किंवा डी यापैकी कुठलाही मिळालेला असेल. तर लक्षात घ्या, त्यासाठीच आपण काय केलेलं आहे, तर जे विषय आहेत आपले RTSचे म्हणजे ते मराठी, बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र किंवा समाजसुधारक असतील तर त्यानुसार आपण ते बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला तुम्ही जे उत्तर लिहिलं आहे ते उत्तर पडताळून बघणं हे तुम्हाला सहज शक्य होईल. कारण की सेट एमध्ये जे प्रश्न सुरुवातीला असणार 1 ते 10मध्ये ते कदाचित दुसऱ्या सेटमध्ये नसणार. त्यामुळं या सेटमुळे हा जो प्रॉब्लेम आहे हा निर्माण होईल. त्यासाठी आपण प्रत्येक विषयाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही त्या प्रश्नावर जाऊन तुम्ही तुमचं पडताळून घेऊ शकता आहे. आणि दुसरी सूचना, ही जी उत्तरसूची आपल्याला मिळालेली आहे ही अंतरिम असून अंतिम नाही आहे. ही म्हणजे काय, तर यामध्ये बदलसुद्धा काही प्रश्नांचा होऊ शकतो. लक्षात घ्या, पुढील काही दिवसांमध्ये जर त्यावर कोणी आक्षेप नोंदविला, समजा एखादा प्रश्न आहे त्याचं उत्तर या सूचीमध्ये जे दिलेलं आहे ते जर एखाद्याला असं वाटलं आणि त्यानं त्या संदर्भात जर पुरावा देऊन ते आपल्या प्रबोधिनीला जर कळवलं आणि त्यांनी जर ती गोष्ट मान्य केली तर काही उत्तरांमध्ये यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो आहे. याचंसुद्धा भान आपण असू द्या. तर एकूण 100 प्रश्न होते. 200 गुणांसाठी ही परीक्षा पार पाडण्यात आलेली होती. तर ही जी उत्तरसूची आहे यामध्ये एक प्रश्न जो आहे म्हणजे हा जो सेट आहे, मी या सेटविषयीच बोलतो आहे आता. यानंतर ज्या वेळेस तुम्ही हाही मुद्दा निघेल त्यावेळेस लक्षात घ्या की ए सेटविषयीच मी बोलतो आहे. तर एक प्रश्न जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर आपण उत्तर बघूया. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका ही सोडवत नाही आहोत, फक्त आपण त्याचे उत्तर बघतो आहोत. याचं जरा भान असू द्या. गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, त्याचं उत्तर कसं आलं याच्याशी आपल्याला या ठिकाणी घेणं देणं नाही. त्यावरती स्वतंत्र व्हिडिओ जो आहे तुम्ही बनवणार आहे त्यावेळेस ते तुमच्या लक्षात येईल. फक्त आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं लिहिलीत आणि ती काय लिहिलीत ते आपल्याला पडताळून बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हा व्हिडिओ जो आहे हा बनविण्यात आलेला आहे. तर आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आहे विषय मराठी. यामध्ये प्रश्न 10 विचारलेले होते, गुणांसाठी होते 20, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी होता. तर आपण सुरुवातीपासून बघूया. तुम्ही तुमच्या सेटनुसार हे जे प्रश्न आहे ते बघू शकता आहे. हा पहिला प्रश्न विचारलेला होता सेट एमध्ये. मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत? पहिला पर्याय 10, दुसरा पर्याय 9, तिसरा पर्याय 12 आणि चौथा पर्याय 8. तर हाच जो आहे, मी मगाशी बोलू त्याप्रमाणे की एक प्रश्न रद्द करण्यात आलेला होता. हा जो प्रश्न आहे हा जो पहिला प्रश्न आहे हा रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे एकूण 99 गुणांसाठीच ही परीक्षा जी आहे ती घेण्यात येणार आहे. ठीक आहे, हा पहिला प्रश्न हा रद्द झालेला आहे. बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. प्रश्न दुसरा, भाववाचक नाम ओळखा. खाली 4 पर्याय, त्यापैकी एक पर्याय ओळखायचा आहे. पहिला पर्याय उंची, दुसरा पर्याय शरद, तिसरा पर्याय पुस्तक आणि चौथा पर्याय झाडे. तर भाववाचक नाम आहे उंची. प्रश्न तिसरा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय पहिला ग. दि. माडगूळकर, दुसरा पर्याय वि. वा. शिरवाडकर, तिसरा पर्याय वि. स. खांडेकर आणि चौथा पर्याय प्रल्हाद केशव अत्रे. तर ययाती या कादंबरीचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. थोडंसं आपण फास्ट यासाठी जातो आहेत की यात एकूण 100 प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ जास्त लांब व्हायला नको, त्यासाठी आपण उत्तर फक्त बघणार आहोत. प्रश्न चौथा, पुण्याहून या शब्दातील विभक्ती ओळखा. पर्याय पहिला पंचमी, दुसरा सप्तमी, तिसरा तृतीया आणि चौथा पर्याय चतुर्थ.
तर पुण्याहून या शब्दातील जी विभक्ती आहे ती आहे पंचमी. प्रश्न 5वा, हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? पर्याय पहिला वचन देणे, पर्याय दुसरा डोळ्यादेखत फसवणे, तिसरा पर्याय हस्तांदोलन करणे आणि चौथा पर्याय निमंत्रण देणे. तर हातावर तुरी देणे याचा अर्थ आहे डोळ्यादेखत फसवणे. प्रश्न क्रमांक 6, सुविचार हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय पहिला उपसर्ग घटित, पर्याय दुसरा प्रत्यय घटित, पर्याय तिसरा अभ्यस्त आणि चौथा पर्याय सिद्ध. तर सुविचार हा जो शब्द आहे हा उपसर्ग घटित या प्रकारातील आहे. प्रश्न 7वा, बाजीप्रभू लढता लढता धारातीर्थी पडले हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय पहिला मिश्र वाक्य, पर्याय दुसरा केवळ वाक्य, तिसरा पर्याय संयुक्त वाक्य आणि चौथा पर्याय आज्ञार्थी वाक्य. तर बाजीप्रभू लढता लढता धारातीर्थी पडले हे जे वाक्य आहे हे मिश्र वाक्य प्रकारचे वाक्य आहे. प्रश्न 8वा, खालील शब्दातील अशुद्ध शब्द कोणता? 4 शब्द दिलेले आहेत. पहिला शब्द धरणीमाता, दुसरा पहारेकरी, तिसरा दररोज आणि चौथा अरुणोदया. तर यातील जो अशुद्ध शब्द आहेत तो आहे चौथा शब्द अरुणोदया, म्हणजेच उर्वरित 3 शब्द जे आहेत ते शुद्ध आहेत. प्रश्न 9वा, राजवाडा या शब्दाचा लिंग प्रकार ओळखा. पर्याय पहिला पुल्लिंगी, दुसरा नपुसकलिंगी, तिसरा स्त्रीलिंगी आणि चौथा उभयलिंगी. तर राजवाडा हा जो या शब्दाचा जो लिंगाचा प्रकार आहे तो आहे पुल्लिंगी. प्रश्न 10वा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय पहिला गगन, दुसरा पृथ्वी, तिसरा वसुंधरा आणि चौथा पर्यावरण. तर गगनचा समानार्थी शब्द आकाशचा समानार्थी शब्द आहे गगन. ठीक आहे. हे मराठीचे 10 प्रश्न होते. यापैकी किती बरोबर आले ते तुम्ही नोट डाऊन करू शकताय. त्यानंतर विषय आहे इंग्रजी. प्रश्न विचारलेले होते 10, एकूण गुणांसाठी होते 20. तर सुरुवातीपासून आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 11, या ठिकाणी रिकामी जागा विचारलेली होती. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल. खाली 3 आर्टिकल दिलेले होते किंवा नो आर्टिकल एक चौथा पर्याय होता. जो अचूक आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा होता. तर वाक्य काय आहे बघा, राधा ड्रिंक्स मिल्क ट्वाइस डे. तर या ठिकाणी जे अचूक उत्तर आहे ते आहे ए, म्हणजे ट्वाइस अ डे. प्रश्न क्रमांक 12, फाइंड ऑड मॅन आउट. यापैकी विसंगत जो घटक आहे तो ओळखायचा होता. पहिला पर्याय बघा माउंटन, दुसरा रिव्हर, तिसरा डेझर्ट आणि चौथा सिटी. तर यापैकी जो वेगळा आहे ऑड आहे तो आहे सिटी. प्रश्न क्रमांक 13, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अपोजिट ऑफ ब्युटिफुल. म्हणजे खालील ब्युटिफुल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो या 4 पर्यायामधून शोधायचा आहे. पहिला पर्याय अट्रॅक्टिव्ह, दुसरा चार्मिंग, तिसरा अगली आणि चौथा प्रिटी. तर ब्युटिफुल या शब्दाचा जो विरुद्धार्थी शब्द आहे अपोजिट वर्ड तो आहे अगली. प्रश्न क्रमांक 14, खाली रिकामी जागा भरायची होती आहे, लक्षात येते बघा. चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. या ठिकाणी एक शब्द जो आहे तो टाकायचा होता. वाक्य काय बघा, रिया हॅज बीन इंग्लिश फॉर द लास्ट 3 years. आणि ऑप्शन्स आहेत पहिला स्टडिंग, दुसरा स्टडी, तिसरा स्टडीड आणि चौथा स्टडीज. तर या ठिकाणी रिकामी जागेमध्ये जो अचूक पर्याय आहे तो आहे स्टडिंग. म्हणजे रिया हॅज बीन स्टडिंग इंग्लिश फॉर द लास्ट 3 years. प्रश्न 15, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड कॅन बी मेड प्लुरल बाय ॲडिंग en ॲट द एंड. म्हणजे एक शब्द खालीलपैकी असा असणार की तो सध्या एकवचनी आहे, त्याला जर आपण en हा शेवटी त्या शब्दाच्या शेवटी जर आपण en हा जो प्रत्यय आहे तो जर आपण लावला तर ते अनेक वचन बनते. तर असं काय आहे, कोणता शब्द आहे तो की ज्या शब्दाच्या शेवटी en जर लावला तर ते अनेक वचन बनेल? पर्याय पहिला बॉक्स, दुसरा ऑक्स, तिसरा
टॅक्स आणि चौथा फॅक्स. तर याचं जे काही अचूक उत्तर आहे ते आहे ऑक्स. मग ऑक्सचं काय बनणार? ऑक्सन. प्रश्न 16. फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोविंग. खाली शब्द दिलेला आहे, तो आपल्याला फक्त त्याचं जे स्पेलिंग आहे ते आपल्याला करेक्ट करायचं आहे. करेक्ट स्पेलिंग कुठल्या शब्दाचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, सर्वंट हा तो शब्द आहे. यापैकी जे अचूक उत्तर आहे याचं ते आहे चौथं, SERVANT, सर्वंट. बाकी जे 3 आहेत ते चुकीचे आहेत. प्रश्न 17. रिडल्स. हू एम आय, म्हणजे एक कोड आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी एक वाक्य त्याने दिलेलं आहे. त्या वाक्यावरून आपल्याला खालीलपैकी कोण आहे तो हे आपल्याला ओळखायचं आहे. वाक्य काय बघा. इफ यू ड्रॉप मी आय विल बी क्रॅक. इफ यू स्माईल ॲट मी आय विल स्माईल बॅक. देन हू एम आय. मग हा जो आहे की तुम्ही जर मला तुमच्या हातातून सोडलं तर माझे तुकडे होतील. तुम्ही जर माझ्याकडे बघून हसलात तर मी सुद्धा हसेल. असा कोण आहे? तर पहिला पर्याय बघा सॉकर, दुसरा मिरर, तिसरा वेस आणि चौथा एग. तर अचूक जे उत्तर आहे ते आहे मिरर. म्हणजे मिररमध्ये आपण तो जर हातातून सोडला तर तो फुटतो. त्याच्याकडे बघितलं आपण, स्माईल दिली तर तो सुद्धा हसतो, या अर्थाचा तो आहे. प्रश्न क्रमांक 18. चूज द करेक्ट लेटर टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड. खाली एक शब्द आहे, त्यामध्ये कुठला शब्द जर टाकला, मग या ठिकाणी 2 रिकाम्या जागा आहेत. पहिली रिकामी जागा ही, दुसरी ही. मग एकच शब्द असा आहे की जो दोन्ही रिकाम्या जागा जर भरला तर तो एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल. पहिला पर्याय पी, दुसरा यस, तिसरा बी आणि चौथा डी. तर या शब्दाचं जो शब्द तयार होईल तो आहे डी. म्हणजे आपण या ठिकाणी इंडिव्हिज्युअल हा शब्द तयार होतो आहे. प्रश्न क्रमांक 19. चूज द सेंटेन्स विथ करेक्ट कॅपिटलायझेशन. या ठिकाणी जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नाही, एकाच स्वरूपाची आहेत, परंतु ग्रॅमॅटिकली करेक्ट जे वाक्य आहेत ते वाक्य आपल्याला निवडायचे आहे. या 4 वाक्यांपैकी कुठलं वाक्य बरोबर आहे तर ते आपल्याला निवडायचं आहे. तर वाक्य जे आहे एकंदरीत ते आहे माय ब्रदर अँड आय व्हिजिटेड द ताजमहल द लास्ट इयर. हे ते वाक्य आहे. यापैकी कुठलं वाक्य बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहिलं वाक्य जे आहे हे याचं उत्तर आहे माय ब्रदर अँड आय व्हिजिटेड द ताजमहल द लास्ट इयर. हे ते वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 20. चूज द करेक्ट WH वर्ड टू कम्प्लीट द सेंटेन्स. खाली एक सेंटेन्स दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला WH नुसार ते वाक्य जे आहे ते पूर्ण करायचं आहे. पहिल्यांदा वाक्य बघा. द वर्ड इज कूल अँड प्लेझंट. द वेदर इज कूल अँड प्लेझंट. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे, WH क्वेश्चन तयार करायचा आहे. खालीलपैकी कुठलं WH या ठिकाणी रिकाम्या जागेत वापरलं तर ते वाक्य पूर्ण होईल. ठीक आहे. तर ते जे आहे त्या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल हाऊ इज द वेदर, असं ते वाक्य तयार होईल. तर हे झाले इंग्रजीचे 10 प्रश्न 20 मार्कांसाठी. पुढील जो विषय आहे तो आहे विज्ञान. तर विज्ञानमध्ये आपल्याला 15 प्रश्न विचारले आहेत. जे विद्यार्थी सेमी इंग्रजीचे असतील त्यांच्यासाठी विज्ञान आणि गणितचे जे प्रश्न आहेत ते इंग्रजीमध्ये विचारलेले होते. तर ते दोन्ही भाषांमध्ये आपण दिलेले आहे. फक्त या ठिकाणी मी वाचन करत असताना मी मराठीचे वाचन करेल. तुम्हाला जर आवश्यकता पडली तर या ठिकाणी आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा हे दिलेले आहेत, विज्ञान आणि गणितचे. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 21. चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे रिकामी जागा दिवसात पूर्ण करतो. किती दिवसात तो पूर्ण करतो? पहिला पर्याय 26.3 दिवस, दुसरा पर्याय 27.3 दिवस, तिसरा पर्याय 28.3 दिवस आणि चौथा पर्याय 29.3 दिवस. तर चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसामध्ये पूर्ण करतो. आता या ठिकाणी बघा जोड्या लावायच्या होत्या, अ गट आणि ब गट. अ गटामध्ये आपल्याला 4 दिलेले होते पर्याय आणि त्याचे अचूक उत्तर जे आहे ते ब गटामध्ये दिलेले होते. तर यामध्ये कोणकोणते होते बघा. होकायंत्र, प्रतिकर्षण, अदिश राशी आणि सदिश राशी. आणि ब गटामध्ये बल, सूचिचुंबक, कार्य आणि सजातीय ध्रुव. जसं
मराठीमध्ये आहे सेम, तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही पॉज करून हे वाचू शकताय. तर प्रत्येकाची जोडी जी आहे, अ गटाची जोडी ब गटासोबत लावायची होती. तर हा जो काही हे तुम्ही वाचून घेऊ शकताय. याचं अचूक जे उत्तर आहे ते आहे चौथं. प्रश्न 23. मेट्रिक पद्धतीमध्ये घनता या राशीचे एकक कोणते? कोणतं एकक आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय किलोग्रॅम घनमीटर, दुसरा पर्याय मीटर सेकंद, तिसरं किलोग्रॅम आणि चौथा आहे चौरस मीटर. तर मेट्रिक पद्धतीमध्ये घनतेचं जे एकक आहे ते आहे किलोग्रॅम घनमीटर. प्रश्न क्रमांक 24. हा प्रश्न बघा, या ठिकाणी कापलेले अंतर आणि दिलेला वेळ आहे दिलेला, त्यानुसार आपल्याला रणजितची शाळेत जाण्याची चाल किती आहे ते शोधायचे आहे. मग कापलेलं अंतर जे आहे ते जर 500 मीटर असेल तर त्याला 8 मिनिट लागतात, 700 मीटर असेल तर 11 मिनिट आणि 300 मीटर असेल तर 6 मिनिट. याप्रमाणे रणजितची शाळेत जाण्याची चाल आपल्याला काढायची आहे. पर्याय पहिला 1.5 मीटर सेकंद, दुसरा 1 मीटर मिनिटाला, तिसरा पर्याय 1 मीटर सेकंदाला आणि चौथा पर्याय 1.5 मीटर मिनिटाला. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 1 मीटर सेकंदाला. ही त्याची चाल आहे. प्रश्न क्रमांक 25. उष्णता संक्रमणाचा सर्वात जलद प्रकार कोणता? पर्याय पहिला वहन, दुसरा प्रारण, तिसरा अभिसरण आणि चौथा यापैकी नाही. तर जो हीट ट्रान्सफर जे आहे ते फास्ट कोणत्या मोडमध्ये होते? तर अचूक उत्तर आहे प्रारण म्हणजेच रेडिएशन. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या क्षाराचा वापर रासायनिक परिरक्षक म्हणून करण्यात येतो? म्हणजे खालीलपैकी कोणतं हे केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय पहिला सोडियम बेन्झोएट, पर्याय दुसरा सोडियम कार्बोनेट, तिसरा पर्याय पोटॅशियम क्लोराईड आणि चौथा पर्याय पोटॅशियम कार्बोनेट. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे सोडियम बेन्झोएट. प्रश्न क्रमांक 27. दुधाचे दह्यात रूपांतर होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? पर्याय पहिला भौतिक बदल, दुसरा अपरिवर्तनीय बदल, तिसरा पर्याय हानिकारक बदल आणि चौथा अनाकलनीय बदल. तर दुधाचे दह्यात रूपांतर होणे हा अपरिवर्तनीय बदल आहे. पुढील प्रश्न क्रमांक 28. तर अर्जेंटम या मूलद्रव्याची संज्ञा जी आहे ते कोणत्या नावावरून तयार करण्यात आलेली आहे? हा आपला पुढील प्रश्न आहे. पर्याय पहिला AR, दुसरा पर्याय AU, तिसरा AG आणि चौथा AT. तर अर्जेंटम या लॅटिन नावावरून तयार करण्यात आलेली जी संज्ञा आहे अर्जेंटमची ती आहे AG. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या घटकाचा उपयोग पोर्टलँड सिमेंट तयार करण्यासाठी केला जातो? पहिला पर्याय कॅल्शियम सल्फेट, दुसरा पर्याय कॉपर सल्फेट, तिसरा पर्याय सोडियम हायड्रॉक्साईड आणि चौथा पर्याय पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे कॅल्शियम सल्फेट. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या खनिजापासून लोह या धातूची निर्मिती करण्यात येते? पर्याय पहिला लिग्नाईट, दुसरा अँथ्रासाईट, तिसरा हलाईट आणि चौथा हेमॅटाईट. तर लोह या धातूची निर्मिती जी आहे ती हेमॅटाईट यापासून केली जाते. अचूक पर्याय चौथा. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणत्या अवयवांमध्ये अस्थिस्नायू आढळतात? पहिला पर्याय जठर आणि आतडे, दुसरा हृदय आणि गर्भाशय, तिसरा हात आणि पाय आणि चौथा पर्याय रक्तवाहिनी आणि मूत्रपिंड. तर स्नायू जे आहेत त्या हात आणि पाय यांमध्ये आढळतात. प्रश्न 32. वनस्पती व प्राणी पेशीमधील समान घटक निवडा. पर्याय पहिला पेशीभित्तिका, दुसरा तंतुकणिका, तिसरा हरितलवके आणि चौथा तारक काय? तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे तंतुकणिका. प्रश्न क्रमांक 33. चुकीची जोडी ओळखा. यामध्ये आपल्याला 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी चुकीची कोणती आहे ती ओळखायची आहे. याचाच अर्थ ती जर सोडली जोडी, ती चौथी जोडी जर सोडली तर राहिलेल्या 3 ज्या जोड्या आहेत त्या बरोबर आहेत. पर्याय पहिला कीटकभक्षी वनस्पती,
ड्रासेरा. दुसरा परपोषी वनस्पती अमरवेल. तिसरा पर्याय मृतोपजीवी वनस्पती घटपर्ण. आणि चौथा पर्याय सहजीवी पोषण दगडफूल. तर यापैकी जी चुकीची आहे ती आहे मृतोपजीवी वनस्पती घटपर्ण. म्हणजेच उर्वरित 3 जोड्या ह्या बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणती ग्रंथी पित्तरस तयार करते? पर्याय पहिला स्वादुपिंड. दुसरा पर्याय लाळ ग्रंथी. तिसरा पर्याय जठर भित्तिका. आणि चौथा पर्याय यकृत. तर अचूक उत्तर आहे यकृत. प्रश्न क्रमांक 35. खाली 2 विधान दिलेले होते, त्यापैकी कोणतं बरोबर आहे, कोणतं चूक आहे, किंवा दोन्ही बरोबर बरोबर किंवा दोन्ही चूक, किंवा एक बरोबर एक चूक या स्वरूपाची आहेत ती आपल्याला ओळखायची होतं. तर विधान पहिलं, कीटकभक्षी वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे कर्बोदकांची निर्मिती करतात. आणि दुसरं विधान होतं, नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी त्या कीटकांचे भक्षण करतात. तर हे 2 विधानं होते. तर यापैकी पहिलं जर बरोबर असेल म्हणजे एक बरोबर का दुसरं बरोबर या स्वरूपाचं ते पर्याय आहेत. तर याचं जे काही अचूक उत्तर आहे ते आहे दोन्ही विधानं बरोबर. म्हणजे हे 1 नंबरचं आणि दुसरं विधानसुद्धा हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढे आहे गणिताचे 15 प्रश्न 30 मार्कांसाठी. ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत. आता या ठिकाणी बघा, जर ए हा 10 व 15चा मसावी आणि बी हा 12 व 18चा लसावी आहे, तर वर्गमुळामध्ये 2a अधिक b अधिक 3 या राशीची किंमत किती? तर या स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारलेला होता. पर्याय होता 5, दुसरा पर्याय 6, तिसरा 7 आणि चौथा 8. तर याचं अचूक उत्तर होतं 7. प्रश्न क्रमांक 37. यामध्ये ही अशी आपल्याला आकृती दिलेली होती. तर या आकृतीमध्ये मेजर कोन LON कुठं आहे, LON हा जर 120 अंशाचा असेल आणि MOP हा जर 135चा असेल, तर PON जो आहे PON हा किती अंशाचा आहे या स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारलेला होता. तर त्याचं जे काही अचूक उत्तर आहे ते आहे 75 अंश. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 38. ABCDचं क्षेत्रफळ जे आहे ते आपल्याला विचारलेलं होतं काढायला. ते किती आहे नेमकं ते आपल्याला काढायचं होतं. पर्याय पहिला 25 चौरस सेंटीमीटर. दुसरा पर्याय 35 चौरस सेंटीमीटर. तिसरा पर्याय 32 चौरस सेंटीमीटर. आणि चौथा पर्याय 22 चौरस सेंटीमीटर. जे अचूक उत्तर आहे ते आहे 22 चौरस सेंटीमीटर, म्हणजे 22 स्क्वेअर सेंटीमीटर हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 20 सेंटीमीटर असून काटकोन करणाऱ्या बाजूंचे गुणोत्तर 4:3 आहे, तर काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी किती? पहिला पर्याय 16 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. दुसरा पर्याय 12 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर. तिसरा पर्याय 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. चौथा पर्याय 12 सेंटीमीटर आणि 18 सेंटीमीटर. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 12 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. खाली एक प्रश्न होता, म्हणजे प्रश्न क्रमांक 40 आणि 41 या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी संख्येचा एक जो आलेख आहे तो आपल्याला दिलेला होता आणि त्या आलेखाचं वाचन करून आपण उत्तरं जी आहेत ती सोडवायची होती. मग आता बाजूला आलेख जो आहे तो दिलेला आहे. यामध्ये 7वी 8वी 9वी 10वी या वर्गातील मुलं आणि मुली यांची संख्या जी आहे ती दिलेली होती. तर जो या ठिकाणी पांढरा रंग आहे तो मुलांसाठी आहे आणि पांढरा रंग असून आडव्या रेषा ज्यामध्ये आहेत ती मुलींची संख्या आहे. तर याचं वाचन करून आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं सोडवायची होती. त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो असा होता की शाळेतील एकूण मुलांची सरासरी व मुलींची सरासरी यातील फरक किती? संपूर्ण शाळेतील तो विचारलेला होता आपल्याला. तर याचं जे काही अचूक उत्तर आहे ते आहे 5. 41 नंबरचा प्रश्नसुद्धा अशाच पद्धतीने विचारलेला होता की 7वी आणि 9वीतील मुलांच्या संख्येचं गुणोत्तर विचारलेलं होतं. 7वीची संख्या आणि 9वीची संख्या यांच्या मुलांच्या संख्येचं गुणोत्तर किती ते आपल्याला विचारलेलं होतं. त्याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 9:3.
प्रश्न क्रमांक 42. 5 सेंटीमीटर बाजू असणारे दोन घन एकमेकांना जोडून तयार होणाऱ्या इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ किती? पहिला पर्याय 125 चौरस सेंटीमीटर, दुसरा पर्याय 250 चौरस सेंटीमीटर, तिसरा पर्याय 150 चौरस सेंटीमीटर आणि चौथा पर्याय 275 चौरस सेंटीमीटर. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 250 चौरस सेंटीमीटर. पुढे एक प्रश्न आपल्याला विचारायला होता बघा, 43 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी एक आकृती दिलेली होती, त्यामध्ये ओ हा त्याचा केंद्रबिंदू होता आणि या स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. तर हा जो प्रश्न आहे बघा तो काय आहे, शेजारील आकृतीत ओ केंद्रबिंदू असणाऱ्या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असून पी केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? असा तो प्रश्न होता. तर त्याचं जे डायरेक्ट उत्तर आहे ते आहे 616 चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती संख्या 2 व 8/3च्या दरम्यान आहे? तर याचे जे पर्याय आहेत ते पर्याय बघा. पहिला पर्याय 1.2/3, दुसरा 5/2, तिसरं 4/3 आणि चौथा पर्याय 1/3. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 5/2. 5/2 ही जी संख्या आहे ही 2 व 8/3च्या दरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45 हा या स्वरूपाचा विचारलेला होता की मोठा कंस त्यामध्ये छोटा कंस वजा 1/y, त्यांचा जो घन आहे तो आहे 4 आणि कंसाचा घन आहे a बरोबर. कंसामध्ये ऋण 1/y कंस पूर्ण त्याचा जो घन आहे तो आहे 24. तर एची किंमत किती आहे, एची किंमत किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. तर त्याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 6. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. या स्वरूपाचं उदाहरण आपल्याला सोडवायला सांगितलेलं होतं. प्रश्न क्रमांक 46. तर यांचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 1. प्रश्न क्रमांक 47. एका चौरसाचे क्षेत्रफळ जे आहे ते आहे कंसामध्ये 4a² वजा 12ab अधिक 9b² कंस पूर्ण चौरस सेंटीमीटर एवढं ते आहे. तर त्या चौरसाची परिमिती किती या स्वरूपाचा हा प्रश्न होता. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48. पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी किती? बघा, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी किती? पर्याय पहिला 3, पर्याय दुसरा 9, पर्याय तिसरा 7 आणि चौथा पर्याय 11. तर यांची जी सरासरी येते ती येते 11. प्रश्न क्रमांक 49. जर मुद्दल अर्धी केली, व्याजाचा दर दुप्पट केला व मुदत तिप्पट केली तर व्याजामध्ये काय फरक पडेल? तर सरळ व्याजावरती हा प्रश्न होता. पर्याय पहिला व्याज दुप्पट होईल, दुसरा पर्याय व्याजामध्ये बदल होणार नाही, तिसरा पर्याय व्याज 6 पट होईल आणि चौथा पर्याय व्याज तिप्पट होईल. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे व्याज तिप्पट होईल. प्रश्न क्रमांक 50. अजयला 4 गृहपाठ पूर्ण करण्यासाठी 5 तास लागतात, तर त्याला 3 गृहपाठ पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? पहिला पर्याय 3 तास 45 मिनिट, दुसरा पर्याय 3 तास 15 मिनिट, तिसरा पर्याय 3 तास 30 मिनिट आणि चौथा पर्याय 3 तास 35 मिनिट. जे अचूक उत्तर आहे ते आहे 3 तास 45 मिनिट. या ठिकाणी गणिताचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न संपलेले आहेत. पुढे आहेत 15 प्रश्न, ते आहेत सामाजिक शास्त्राचे. तर 15 प्रश्न होते 30 गुणांसाठी, ते आता आपण घेऊ या. पहिला पर्याय होता सुलतानशाहीतील शेवटचा सुलतान कोण? पहिला पर्याय मुहम्मद तुघलक, दुसरा पर्याय इब्राहिम लोदी, तिसरा पर्याय अल्तमश आणि चौथा पर्याय बलबन. याचं अचूक उत्तर आहे इब्राहिम लोदी. प्रश्न क्रमांक 52. रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? पहिला पर्याय संत तुलसीदास, दुसरा सूरदास, तिसरा संत रोहिदास आणि चौथा पुरंदरदास. तर अचूक जे उत्तर आहे म्हणजे रामचरितमानस हा ग्रंथ लिहिला संत तुलसीदास यांनी.
प्रश्न क्रमांक 53. कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली? पहिला पर्याय राजगड, दुसरा पर्याय रायगड, तिसरा पर्याय विशाळगड आणि चौथा पर्याय प्रतापगड. तर अचूक उत्तर जे आहे ते आहे प्रतापगड. प्रश्न क्रमांक 54. छत्रपती शाहूंनी नेमलेला पहिला पेशवा कोण होता? पहिला पर्याय बाळाजी विश्वनाथ, दुसरा पर्याय बाळाजी बाजीराव, तिसरा पर्याय पहिला बाजीराव आणि चौथा पर्याय पेशवा माधवराव. तर पहिला जो पेशवा होता त्याचं नाव होतं बाळाजी विश्वनाथ. प्रश्न क्रमांक 55. छत्रपती संभाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला? पहिला पर्याय नायिकाभेद, दुसरा पर्याय बुधभूषण, तिसरा पर्याय नखशिख आणि चौथा पर्याय सातशतक. तर संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ होता बुधभूषण. प्रश्न क्रमांक 56. बादशहाने वकील ई मुतलक हा जो काही हे जे काही पद होतं हे कुणाला दिलं होतं, देऊ केलं होतं? पहिला पर्याय मल्हारराव होळकर, दुसरा पर्याय रघुजी भोसले, तिसरा पर्याय महादजी शिंदे आणि चौथा पर्याय नाना फडणवीस. तर जे अचूक उत्तर आहे म्हणजे बादशहानं वकील ई मुतलक हे जे पद आहे हे महादजी शिंदे यांना देऊ केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 57. नकाशावरील समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? पहिला पर्याय समदाब रेषा, दुसरा पर्याय समोच्च रेषा, तिसरा पर्याय समताप रेषा आणि चौथा पर्याय समक्षार रेषा. तर नकाशावरील समान उंचीची ठिकाणी जोडणाऱ्या रेषेला म्हणतात समोच्च रेषा. प्रश्न क्रमांक 58. लू हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? पर्याय पहिला उष्ण व कोरडे, पर्याय दुसरा थंड, पर्याय तिसरा उबदार आणि चौथा पर्याय थंड व कोरडे. तर अचूक उत्तर आहे थंड व कोरडे. प्रश्न क्रमांक 59. एस्किमो ही मानवी जमात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळते? पर्याय पहिला उष्ण व वाळवंटी प्रदेश, दुसरा पर्याय विषुववृत्तीय प्रदेश, तिसरा पर्याय टुंड्रा प्रदेश आणि चौथा पर्याय गवताळ प्रदेश. तर एस्किमो ही जी काही मानवी जमात आहे ती आढळते टुंड्रा प्रदेशात. प्रश्न क्रमांक 60. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात निर्माण होणाऱ्या वादळांना काय म्हटले जाते? पहिला पर्याय चिनूक, दुसरा पर्याय हरिकेन्स, तिसरा पर्याय प्रत्यावर्त आणि चौथा पर्याय टायफून. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे टायफून. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात टायफून वादळ तयार होतात. प्रश्न क्रमांक 61. चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो त्या स्थितीस काय म्हणतात? पहिला पर्याय अपभू, दुसरा पर्याय उपभू, तिसरा उपसूर्य आणि चौथा अपसूर्य. तर अचूक उत्तर आहे अपभू. चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो त्याला अपभू स्थिती असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 62. समुद्रकिनारी व डोंगराच्या पायथ्याशी आढळणाऱ्या वसाहतीला काय म्हणतात? पहिला पर्याय रेषाकृती वसाहत, दुसरा पर्याय केंद्रित वसाहत, तिसरा पर्याय विखुरलेली वसाहत आणि चौथा पर्याय गोलाकार वसाहत. तर अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक 62. समुद्रकिनारी व डोंगराच्या पायथ्याशी आढळणाऱ्या वसाहतीला काय म्हणतात? पर्याय पहिला रेषाकृती वसाहत, पर्याय दुसरा केंद्रित वसाहत, पर्याय तिसरा विखुरलेली वसाहत आणि चौथा पर्याय गोलाकार वसाहत. तर समुद्रकिनारी व डोंगराच्या पायथ्याशी आढळणाऱ्या वसाहतीला म्हणतात रेषाकृती वसाहत. प्रश्न क्रमांक 63. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पहिला पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा पर्याय वल्लभभाई पटेल, तिसरा पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि चौथा पर्याय पंडित नेहरू. तर भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग 64. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? पर्याय पहिला ग्रामसेवक, पर्याय दुसरा सरपंच, तिसरा पर्याय गटविकास अधिकारी आणि चौथा पर्याय तहसीलदार.
तर जे अचूक उत्तर आहे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात सरपंच. प्रश्न क्रमांक 65. भारतीय राज्यघटना या रोजी स्वीकारण्यात आली. कोणत्या रोजी स्वीकारण्यात आली ते उत्तर शोधायचं आहे. पर्याय पहिला 26 जानेवारी 1950, दुसरा पर्याय 26 जानेवारी 1949, तिसरा पर्याय 26 नोव्हेंबर 1949 आणि चौथा पर्याय 31 डिसेंबर 1949. तर भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 या रोजी स्वीकारण्यात आली. पुढे बुद्धिमत्ता या विषयाचे 20 प्रश्न आहेत 40 गुणांसाठी. तर पहिला जो प्रश्न आहे यातला प्रश्न क्रमांक 66. खालील अक्षरमालिकेतील विसंगत घटक ओळखा. या ठिकाणी जे 4 पर्याय आहे यापैकी जो विसंगत आहे तोच आपल्याला ओळखायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 66चं अचूक उत्तर आहे RVY. प्रश्न क्रमांक 67. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती जागा येईल. या ठिकाणी 7/8 त्याच्या समोर आहे, म्हणजे त्याचा 7/8 ॲज 225/56. तर 6/3च्या समोर कुठली येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 81/18, म्हणजे पर्याय क्रमांक 1 81/18. प्रश्न क्रमांक 68. तर एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जज म्हणजे JUDGE ला LRHBK असं लिहितात. तर डॉक्टर या शब्दाला त्या भाषेमध्ये काय लिहितील. तर हे सांकेतिक भाषेचा प्रश्न हा विचारलेला होता. तर त्याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे FLGOUK. प्रश्न क्रमांक 69. या ठिकाणी आपल्याला विधानं दिलेली होती, 2 विधानं. पहिलं विधान होतं काही आंबे केळी आहेत. दुसरं विधान होतं सर्व केळी अननस आहेत. आणि या विधानावरून आपल्याला अनुमान दिलेले होते. तर जे अनुमान बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचे होते. अनुमान काय होतं बघा. तर अनुमान काही आंबे अननस आहेत. त्यानंतर ब काही अननस आंबे आहेत. क सर्व अननस केळी आहेत. आणि ड काही केळी आंबे आहेत. तर यापैकी अचूक उत्तर होतं अनुमान अ, ब आणि ड बरोबर. अ, ब आणि ड बरोबर, क हे चूक. या पद्धतीचं ते होतं. प्रश्न क्रमांक 70. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे ओळखायला सांगितलेलं होतं. संख्या कोणकोणत्या आहेत बघा. 17, 18, 26, 53 आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह. तर या जागी कोणतं उत्तर येईल ते आपल्याला शोधायचं होतं. त्यापैकी पर्याय पहिला 92, दुसरा पर्याय 110, तिसरा पर्याय 117 आणि चौथा पर्याय 100. तर याचं जे अचूक उत्तर होतं ते होतं 117. प्रश्न क्रमांक 71. एका व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली. हा नाती संदर्भातला प्रश्न आहे. तर त्या व्यक्तीची ओळख करून देताना स्त्री काय म्हणाली. हा माझ्या वडिलांच्या आईच्या भावाचा मुलगा आहे. तर त्या व्यक्तीची ओळख करून देणाऱ्या स्त्रीशी काय नाते असेल. पर्याय पहिला काका, पर्याय दुसरा भाऊ, पर्याय तिसरा चुलत भाऊ आणि चौथा पर्याय भाची. तर यापैकी त्या स्त्रीचं ओळख करून देणाऱ्या व्यक्तीशी नातं असणार आहे काकाचं. प्रश्न क्रमांक 72. खाली अक्षरांची लयबद्ध मांडणी दिलेली आहे. तर लयबद्ध मांडणी देताना प्रश्नचिन्हसुद्धा दिलेले आहेत. तर प्रश्नचिन्हाच्या जागी पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठलं अक्षर येईल, दुसऱ्या ठिकाणी कुठलं येईल आणि तिसऱ्या ठिकाणी कुठलं येईल ते आपल्याला शोधायचं होतं. तर याचं जे काही अचूक उत्तर आहे ते आहे GNJ, म्हणजे पहिल्या रिकाम्या जागी G, दुसऱ्या रिकाम्या जागी N आणि तिसऱ्या रिकाम्या जागी J हे येणार आहे. घड्याळावरचा पहिला प्रश्न होता घड्याळाने पाण्याचं प्रतिबिंब. प्रश्न क्रमांक 73. एका घड्याळाचे पाण्यातील प्रतिबिंब 10:25 अशी वेळ दर्शवते. तर त्या घड्याळातील खरी वेळ किती आहे. खाली उत्तर आहे. पहिला पर्याय 1:35, दुसरा पर्याय 5:55, तिसरा पर्याय 7:05 आणि चौथा पर्याय 2:40. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे प्रश्न क्रमांक 73चं 7:05. पुढे आपल्याला 74 नंबरचा प्रश्न एक दिला होता बघा. जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले
गुणिले म्हणजे भागिले व भागिले म्हणजे अधिक. तर एक संख्या दिली होती, तर त्याचं उत्तर किती येणार? म्हणजे 26 वजा 6 अधिक 168 गुणिले 14 भागिले 7 बरोबर किती? मग आता आपल्याला अधिक म्हणजे वजा आहे, म्हणजे अधिकच्या ठिकाणी आपल्याला वजाचं चिन्ह टाकायचं होतं. या पद्धतीचा हा प्रश्न होता. पर्याय बघा, पहिला 84, दुसरा 133, तिसरा 151 आणि चौथा पर्याय 253. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 151. प्रश्न क्रमांक 75. सतीश त्याच्या हा दिशेवर आधारित प्रश्न आहे. मग सतीश नावाचा मुलगा जो आहे तो त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळला, तो 3 किलोमीटर चालला व पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर अंतर त्यानं कापलं. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापलं. तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? तर हा दिशेवर आधारित प्रश्न होता. पर्याय पहिला 9 किलोमीटर, पर्याय दुसरा 21 किलोमीटर, तिसरा पर्याय 18 किलोमीटर आणि चौथा पर्याय 15 किलोमीटर. तर हे जे हा जो प्रश्न आहे याचं अचूक उत्तर आहे 15 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 76. या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा, पहिल्या ठिकाणी 24, 2, 130 आणि 5 हे आलेलं आहे. तर या पद्धतीचं आपल्याला शोधायचं होतं. 9, 7 प्रश्नचिन्ह आणि 4. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते अचूक उत्तर आहे 64. 77 नंबरचा प्रश्न. वयावर आधारित हा प्रश्न आहे. एचे वय सीच्या वयाच्या तिपटीपेक्षा 3ने कमी आहे. बी हा एपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. डी जो बीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, तो म्हणजे डी 2 वर्षापूर्वी 28 वर्षाचा होता. त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने त्यांची मांडणी केली तर दुसऱ्या स्थानावर कोण असेल? वयावर आधारित हा प्रश्न होता. तर पर्याय पहिला ए, दुसरा पर्याय बी, तिसरा पर्याय सी आणि चौथा पर्याय डी. तर जे अचूक उत्तर आहे, तर दुसऱ्या स्थानावर कोण असेल तर तो असेल बी. खाली आकृती दिली होती चौरसांची. तर या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत हे आपल्याला विचारलेलं होतं. पर्याय पहिला 40, दुसरा पर्याय 60, तिसरा पर्याय 210 आणि चौथा पर्याय 50. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे 50. प्रश्न क्रमांक 19. एका रांगेत 5 मुली खालीलप्रमाणे उभ्या आहेत. तर बघा, अनिता ही ज्योती किंवा गीता या दोघींच्याही शेजारी नाही. विद्या ही ज्योतीच्या शेजारी नाही. अनिता अस्मिताच्या शेजारी आहे आणि अस्मिता रांगेत मध्यभागी उभी आहे. तर विद्याच्या शेजारी कोण आहे? पर्याय पहिला अनिता, दुसरा पर्याय अस्मिता, तिसरा पर्याय ज्योती आणि चौथा पर्याय गीता. तर विद्याच्या शेजारी जी उभी आहे तिचं नाव आहे अनिता. पुढे आपल्याला एक प्रश्नचिन्ह हे दिलेलं होतं बघा. या ठिकाणी त्रिकोण जो आहे तो पांढऱ्या रंगाचा, त्यानंतर त्याच्या बाजूला वर्तुळ आहे ते काळ्या रंगाने रंगवलेला आहे आणि पुढे चौकोन आहे. तर यांचा जो क्रम आहे तो क्रम कसा असेल, म्हणजे चौथ्या आकृतीच्या जागी कोणती आकृती येईल ते आपल्याला ओळखायचं होतं. तर यामध्ये याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे त्रिकोण, त्यानंतर मध्यभागी काळपूर्ण आणि त्यानंतर चौकोन. प्रश्न क्रमांक 81. एका प्राणी संग्रहालयात ससे आणि कबूतर आहेत. जर डोकी मोजली तर 20 डोकी आहेत. म्हणजे या दोघांपैकी जर डोकी मोजली आपण याच दोघांची तर 20 आहेत आणि जर पाय मोजले तर 56 पाय आहेत. तर तिथे ससे किती आहेत? पर्याय पहिला 12, दुसरा पर्याय 10, तिसरा पर्याय 9 आणि चौथा पर्याय 8. तर ससे किती आहेत? तर ससे आहेत एकूण 8. प्रश्न क्रमांक 82. 15 फेब्रुवारी 2020 रोजी गुरुवार होता. त्याच वर्षी मे महिना कोणत्या दिवशी संपला? तर हा कॅलेंडरवर आधारित हा प्रश्न होता. पर्याय पहिला मंगळवार, पर्याय दुसरा बुधवार, पर्याय तिसरा शुक्रवार आणि चौथा पर्याय शनिवार. तर अचूक उत्तर आहे शुक्रवार. शुक्रवारी मे महिना संपेल. प्रश्न क्रमांक 83. या ठिकाणी एक मनोरा जो आहे तो दिलेला होता आणि मनोऱ्यावर आधारित प्रश्न जे आहे ते सोडवायची होती. तर प्रश्न होता बघा, MOUY आणि त्यापुढे MRUB आणि
DEZ, तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या कोणता पर्याय जो आहे तो येईल ते ओळखायचा होता. तर पहिला पर्याय BGFZ, दुसरा पर्याय CHGA, तिसरा पर्याय WBAU आणि चौथा पर्याय UZYS. तर यापैकी जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 84, या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे बघा, इंडिपेंडंट, INDEPENDENT, इंडिपेंडंट. या शब्दात उजव्या टोकापासून चौथ्या अक्षराच्या डावीकडे तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडून दुसरे अक्षर कोणते आहे? तर हा शब्द व्यवस्थितपणे बघितला की याचं उत्तर मिळेल. पर्याय पहिला आय, पर्याय दुसरा यन, तिसरा पर्याय पी आणि चौथा पर्याय डी. तर याचं जे काही अचूक उत्तर आहे ते उत्तर आहे यन. घड्याळावर आधारित प्रश्न क्रमांक 85, 12:45 म्हणजे 12:45 घड्याळाचा मिनिट काटा आणि तास काटा यामधील कोणाचे माप काय असेल? म्हणजे पाऊण वाजता घड्याळाचा मिनिट काटा आणि तास काटा यामधील कोण किती असेल? पर्याय पहिला 112°, पर्याय दुसरा 112.5°, पर्याय तिसरा 115° आणि चौथा पर्याय 120°. अचूक उत्तर आहे 112.5°. पुढे विषय जो आहे तो आहे चालू घडामोडी. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो सेट आहे त्यामध्ये चालू घडामोडीचे प्रश्न काढा आणि त्याची उत्तरं जी आहेत ते आता आपण बघणार आहोत. प्रश्न संख्या आहेत एकूण 10, गुण आहेत 20. त्यातला पहिला आणि एकूण सेट ए मधला 86 क्रमांकाचा प्रश्न, महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली? पहिला पर्याय माडीन, दुसरा इर्षारवाडी, तिसरा पर्याय पन्हाळा आणि चौथा पर्याय ठोसेघर. तर ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली ते ठिकाण होतं इर्षारवाडी. प्रश्न क्रमांक 87, भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेतील रोवरचे नाव काय होते? पर्याय पहिला विक्रम, पर्याय दुसरा आर्यभट्ट, पर्याय तिसरा प्रज्ञान आणि चौथा पर्याय LVM-3M4. तर त्या चंद्रयान-3 मधल्या रोव्हरचं नाव जे होतं ते होतं प्रज्ञान. प्रश्न क्रमांक 88, भूवैज्ञानिकांनी शोधून काढलेल्या 8व्या खंडाचे नाव काय आहे? जो 8वा खंड आहे, 7 खंड आपल्याला माहिती आहे, 8व्या खंडाचं नाव काय आहे ते शोधायचं आहे. पहिला पर्याय झीलँडिया, दुसरा पर्याय फिलाडेल्फिया, तिसरा पर्याय नेदरलँड आणि चौथा पर्याय आयर्लंड. तर 8व्या खंडाचं नाव आहे झीलँडिया. प्रश्न क्रमांक 89, महाराष्ट्रातील कोणते गाव फळांचे गाव म्हणून घोषित केले आहे? पर्याय पहिला भिलार, पर्याय दुसरा धुमाळवाडी, पर्याय तिसरा कनेरीवाडी आणि चौथा पर्याय पारपोपिला. तर फळांचं गाव म्हणून आहे धुमाळवाडी गाव. प्रश्न क्रमांक 90, फोर्ब्स 2023च्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? पहिला पर्याय सावित्री जिंदाल, पर्याय दुसरा रेखा झुनझुनवाला, तिसरा पर्याय नीता अंबानी आणि चौथा पर्याय लीना तिवारी. तर अचूक उत्तर आहे सावित्री जिंदाल. या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होत्या फोर्ब्स या मासिकाच्या 2023च्या यादीनुसार. प्रश्न क्रमांक 91, वर्ल्ड ॲथलेट ऑफ द इयर या पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? पहिला पर्याय मिल्खा सिंग, दुसरा पर्याय PT उषा, तिसरा पर्याय अभिनव बिंद्रा आणि चौथा पर्याय नीरज चोप्रा. तर पहिला भारतीय खेळाडू ज्याला वर्ल्ड ॲथलेट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला तो आहे नीरज चोप्रा. प्रश्न क्रमांक 92, उस्मानाबाद या शहराचे नवीन नामकरण काय झाले आहे? पर्याय पहिला छत्रपती संभाजीनगर, पर्याय दुसरा धाराशिव, तिसरा पर्याय अहिल्यानगर आणि चौथा पर्याय जिजापूर. तर उस्मानाबाद या शहराचं नाव बदलून ते झालेलं आहे धाराशिव. प्रश्न क्रमांक 93, भारतामध्ये सर्वाधिक रोजगार देण्यात कोणती कंपनी आघाडीवर आहे? पर्याय पहिला TCS, दुसरा पर्याय रिलायन्स, तिसरा आहे इन्फोसिस आणि चौथा आहे विप्रो. तर अचूक उत्तर आहे TCS. प्रश्न क्रमांक 94, भारतीय वंशाचे ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
पर्याय पहिला प्रवीण जगुनाथ, दुसरा पर्याय ऋषी सुनक, तिसरा पर्याय वेवल राम कलावन आणि चौथा पर्याय पृथ्वीराज सिंग रूपन. तर ब्रिटनचं म्हणजे युनायटेड किंगडम जे आहे त्यांचे सध्याचे पंतप्रधान आहेत ऋषी सुनक. प्रश्न क्रमांक 95, इंस्टाग्राम या ॲप्लिकेशनचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? पर्याय पहिला ॲडम मोसरी, दुसरा पर्याय मार्क झुकेरबर्ग, तिसरा पर्याय जॉन कॉम आणि चौथा पर्याय शो जी चू. तर याचं जे काही अचूक उत्तर आहे म्हणजे इंस्टाग्राम या ॲप्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचं नाव आहे ॲडम मोसेरी. पुढे शेवटचे 5 प्रश्न. ते विषय आहे समाजसुधारक. गुण आहेत एकूण 10. त्यातील समाजसुधारकांपैकी पहिला प्रश्न म्हणजे सेट ए मधील 96 क्रमांकाचा प्रश्न. खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा पर्याय महात्मा फुले, तिसरा पर्याय राजर्षी शाहू महाराज आणि चौथा पर्याय महर्षी कर्वे. तर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. प्रश्न क्रमांक 97, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? पर्याय पहिला नागपूर, दुसरा पर्याय येवला, तिसरा पर्याय दिल्ली आणि चौथा पर्याय महाड. तर धर्मांतराची घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी केली होती येवला या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 98, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली? पर्याय पहिला पुणे विद्यापीठ पुणे, दुसरा पर्याय SNDT महिला विद्यापीठ मुंबई, तिसरा पर्याय विश्व हिंदू विद्यापीठ वाराणसी आणि चौथा पर्याय मुंबई विद्यापीठ मुंबई. तर धोंडो केशव कर्वे यांनी पुढील प्रश्न क्रमांक 98, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली? तर पहिला पर्याय पुणे विद्यापीठ पुणे, दुसरा पर्याय SNDT महिला विद्यापीठ मुंबई, तिसरा पर्याय विश्व हिंदू विद्यापीठ वाराणसी आणि चौथा पर्याय मुंबई विद्यापीठ मुंबई. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी SNDT महिला विद्यापीठाची स्थापना मुंबई या ठिकाणी केलेली होती. प्रश्न क्रमांक 99, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा येथे सुरू केलेल्या वसतिगृहाचे छत्रपती शाहू बोर्डिंग स्कूल असे नामकरण खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आले? पर्याय पहिला महात्मा गांधी, पर्याय दुसरा संत गाडगे महाराज, तिसरा पर्याय सयाजीराव गायकवाड आणि चौथा पर्याय यशवंतराव चव्हाण. अचूक उत्तर आहे महात्मा गांधी. शेवटचा प्रश्न क्रमांक 100, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथांचे लेखन केले? पर्याय पहिला गुलामगिरी, दुसरा पर्याय सत्यार्थ प्रकाश, तिसरा पर्याय बुधभूषण आणि चौथा पर्याय कास्ट इन इंडिया. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथाचे लेखन केलेले होते. तर तुम्हाला किती 100पैकी गुण मिळत आहेत म्हणजे 100पैकी किती प्रश्न बरोबर येत आहेत त्याची दुप्पट करून कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.